नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी उमा टीचर. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण काय पाहिलेलं आहे? याआधी आपण काही प्रॉपर्टीज पाहिल्या. प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन अँड सबट्रॅक्शन, ज्यामध्ये क्लोजर प्रॉपर्टी पाहिली, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी पाहिली आणि असोसिएटिव्ह प्रॉपर्टी पाहिली. ठीक आहे. तर या 3 प्रॉपर्टीच्या आधारे आपण काय करायचं आहे? आज एक प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. चला तर मग आपण आपल्या प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो पहा, एक्झरसाइज 1.1. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन, फॉलोइंग नंबर लाईन शोज द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस ॲट डिफरंट प्लेसेस ऑन अ पर्टिक्युलर डे. खाली नंबर लाईन दिलेली आहे आणि डिफरंट प्लेसेस दिलेले आहेत. त्या प्लेसेसचं टेम्परेचर काय करायचं आहे आपल्याला इथे दिलेलं आहे, ते पण आपल्याला नोट करायचं आहे. ए बिट बघा, ए क्वेश्चन काय म्हणतो? ऑब्झर्व दिस नंबर लाईन अँड राईट द टेम्परेचर ऑफ द प्लेसेस मार्क ऑन इट. आपल्याला ए बिटमध्ये काय करायचं आहे? या नंबर लाईनचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि कोणत्या प्लेसचं किती टेम्परेचर आहे हे लिहायचं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या एक्झरसाइजला. ठीक, हे झालेली आहे तुमची नंबर लाईन. नंबर लाईनवरती काय सांगितलेलं आहे? डिफरंट प्लेसेस दिलेले आहेत. ए बिटमध्ये काय विचारलं आहे? डिफरंट प्लेसेसचं टेम्परेचर किती आहे हे सांगायचं आहे. तर सुरुवात काय करायची आहे? सगळ्यात लोएस्ट टेम्परेचर जे आहे त्यापासून आपण काय करूयात? सुरुवात करूयात. ठीक आहे. 0च्या लेफ्ट साईडला काय आहे? निगेटिव्ह नंबर्स असतात. 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात. टेम्परेचरमध्ये पॉझिटिव्ह नंबर्स काय असतात? हे हायेस्ट टेम्परेचर असतात आणि निगेटिव्ह नंबर्स काय असतात? लोएस्ट टेम्परेचर असतात. तर पहा आता, निगेटिव्हमध्ये सगळ्यात कमी दिलेलं आहे लहुल स्पितीचं. टेम्परेचर ऑफ लहुल स्पिती किती आहे? -8 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ श्रीनगर, टेम्परेचर ऑफ श्रीनगर किती आहे? 0च्या लेफ्ट साईडला सेकंड पॉईंट जो आहे तो श्रीनगर आहे, म्हणजे काय आहे? -2 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ शिमला 0च्या राईट साईडला पॉझिटिव्ह आहे, किती आहे? 5 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ उटी 0च्या राईट साईडला 14 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ बंगळूर, बंगळूरचं किती दिलेलं आहे? 0च्या राईट साईडला 22 डिग्री सेल्सिअस बंगळूरचं दिलेलं आहे. अशा पद्धतीने काय केलेलं आहे आपण? डिफरंट प्लेसेसचं टेम्परेचर किती डिग्री सेल्सिअस आहे हे आत्ता सध्याला आपण लिहिलेलं आहे. ओके, हा झाला तुमचा ए बीट. बी बीटमध्ये काय विचारले पाहूया. व्हॉट इज द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द हॉटेस्ट अँड द कोल्डेस्ट प्लेसेस अमॉंग द अबव. वरती दिलेल्या नंबर लाईननुसार सगळ्यात हॉटेस्ट आणि कोल्डेस्ट प्लेसचं टेम्परेचर डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा आता ही नंबर लाईन, सगळ्यात हॉटेस्ट म्हटल्यानंतर ज्याचं टेम्परेचर सगळ्यात जास्त आहे, जास्त कोणाचं असतं? पॉझिटिव्ह नंबरचं. ओके, मग बघा पॉझिटिव्हमध्ये सगळ्यात जास्त कोण आहे ते? 22 डिग्री सेल्सिअस. काय लिहिलं बघा? टेम्परेचर ऑफ हॉटेस्ट प्लेस इक्वल्स टू 22 डिग्री सेल्सिअस ऑफ बेंगळूर. मी इथं गावाचं सुद्धा नाव लिहिलेलं आहे. सगळ्यात कोल्डेस्ट बघा, टेम्परेचर ऑफ कोल्डेस्ट प्लेस इक्वल्स टू किती आहे? सगळ्यात कमी -8 डिग्री सेल्सिअस. कोणाचं आहे? लहुल स्पितीचं. -8 डिग्री सेल्सिअस ऑफ लहुल स्पिती. ठीक आहे. आता हॉटेस्ट प्लेस आणि कोल्डेस्ट प्लेस माहिती आहेत, त्याचं काय करायचं आहे आपल्याला? टेम्परेचर डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे. डिफरन्स फाइंड आउट करत असताना मोठ्या संख्येमधून काय करायचं असतं? छोटी संख्या सबट्रॅक्ट करायची असते. म्हणजेच टेम्परेचर डिफरन्स बिटवीन हॉटेस्ट अँड कोल्डेस्ट प्लेस विच इज इक्वल्स टू 22 -8. 22मधून काय करायचं आपल्याला? -8 सबट्रॅक्ट करायचं आहे, विच इज इक्वल्स टू 22.
मायनस मायनस काय होतात, प्लस होतात. 22 + 8 विच इज इक्वल्स टू 30 डिग्री सेल्सिअस. हे झालेलं आहे आपलं टेम्परेचर डिफरन्स बिटवीन हॉटेस्ट अँड कोल्डेस्ट प्लेस. आता काय करायचं आहे, सी बिट पहा. व्हॉट इज द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन लाहौल स्पिती अँड श्रीनगर. ओके, लाहौल स्पिती अँड श्रीनगरचं टेम्परेचर डिफरन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा बरं, टेम्परेचर ऑफ लाहौल स्पिती किती दिलेलं आहे, -8 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर ऑफ श्रीनगर किती दिलेलं आहे, -2 डिग्री सेल्सिअस. ओके, काय करायचं आहे, टेम्परेचर डिफरन्स बिटवीन लाहौल स्पिती अँड श्रीनगर. श्रीनगर आणि लाहौल स्पितीमधील टेम्परेचर डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे. डिफरन्स फाइंड आउट करायचं म्हटल्यानंतर मी काय सांगितलं, मोठ्या संख्येमधून छोटी संख्या सबट्रॅक्ट केली जाते. -2 आणि -8मध्ये मोठं कोण आहे, -2. ठीक आहे, -8 मोठं नाही, म्हणजे आपल्याला -2मधून -8 सबट्रॅक्ट करायचं आहे, विच इज इक्वल्स टू -2 मायनस ऑफ -8 डिग्री सेल्सिअस, विच इज इक्वल्स टू -2 मायनस मायनस गेट प्लस डिग्री सेल्सिअस ॲज इट इज, विच इज इक्वल्स टू. आता बघा, मायनस आणि प्लस काय होतात, सबट्रॅक्शन होते. ठीक आहे, दोघांपैकी एक जण जर निगेटिव्ह असेल, डिफरंट साईन असेल तर सबट्रॅक्शन होणार. काय म्हटलं मग, 8 म्हणून 2 सबट्रॅक्ट केले 6 येणार. मोठ्या संख्येचं सिम्बॉल काय आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह 6 डिग्री सेल्सिअस. हा झाला तुमचा टेम्परेचर डिफरन्स बिटवीन लाहौल स्पिती अँड श्रीनगर. ठीक आहे, आता काय पाहायचं आहे, डी बीट. बघा, कॅन वी से ऑफ टेम्परेचर श्रीनगर अँड शिमला टेकन टुगेदर इज लेस दॅन द टेम्परेचर ॲट शिमला. इज इट ऑल्सो लेस दॅन द टेम्परेचर ॲट श्रीनगर. काय म्हणतं आहे बघा, श्रीनगर अँड शिमला दोघांचं मिळून टेम्परेचर हे शिमलाच्या टेम्परेचरपेक्षा लहान आहे का, आणि हे दोघांचं मिळून टेम्परेचर श्रीनगरच्या टेम्परेचरपेक्षा सुद्धा लहान आहे का, हे आपल्याला सांगायचं आहे. चला तर मग पाहूया. बघा, टेम्परेचर ऑफ श्रीनगर अँड शिमला टुगेदर, दोघांचं मिळून टेम्परेचर किती असणार आहे, टेम्परेचर ऑफ श्रीनगर प्लस टेम्परेचर ऑफ शिमला. ठीक आहे, श्रीनगरचं टेम्परेचर किती आहे, -2 डिग्री सेल्सिअस. दोघांचं मिळून म्हटल्यानंतर इथे ॲडिशन येणार. टेम्परेचर ऑफ शिमला किती आहे, 5 डिग्री सेल्सिअस, म्हणजे पॉझिटिव्हच आहे, -2 + 5. आता बघा, मायनस प्लस काय असणार आहे, इथे सबट्रॅक्शन होते, म्हणजे दोघांपैकी एक जर निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन आहे, म्हणजे 5मधून जर 2 सबट्रॅक्ट केले तर पॉझिटिव्ह 3 आन्सर येणार. ठीक आहे, टेम्परेचर डिफरन्स ऑफ श्रीनगर काय, टेम्परेचर ऑफ श्रीनगर अँड शिमला किती आलेलं आहे आपलं, 3 डिग्री सेल्सिअस आलेलं आहे दोघांचं मिळून. तर बघा, आता 3 डिग्री सेल्सिअस हे -2पेक्षा मोठं आहे का लहान आहे, ऑफकोर्स मोठं असणार आहे, कारण ते पॉझिटिव्ह आहे. अजून 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर 5पेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे. ठीक आहे, प्रश्नात काय विचारलेलं आहे, दोघांचं मिळून टेम्परेचर शिमलापेक्षा लहान आहे का, आणि श्रीनगरपेक्षा सुद्धा कमी आहे का, लेस आहे का, किंवा लहान आहे का. तर बघा, -2पेक्षा काय आहे, मोठा आहे. -2 कोणाचा आहे, श्रीनगरचा आहे, म्हणजे टेम्परेचर ऑफ श्रीनगर अँड शिमला टेकन टुगेदर इज नॉट लेस दॅन टेम्परेचर ऑफ श्रीनगर. ओके, देन काय म्हटलं आहे, टेम्परेचर ऑफ श्रीनगर अँड शिमला टेकन टुगेदर इज नॉट लेस दॅन टेम्परेचर ऑफ श्रीनगर. कळालं हे तुम्हाला, दोघांचं मिळून टेम्परेचर हे श्रीनगरपेक्षा कमी नाही. अजून काय विचारलं होतं, शिमलापेक्षा ते कमी आहे का हे विचारलेलं आहे. बघा, बट इट इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ शिमला. किती आहे दोघांचं मिळून, 3. टेम्परेचर ऑफ शिमला 5 आहे, म्हणजे 3 टेम्परेचर 5पेक्षा काय आहे, लहान, म्हणजे शिमलापेक्षा ते काय आहे, लहान आहे. कळालं, हे झालेले आहेत आपल्या क्वेश्चन नंबर 1मधले
ए, बी, सी आणि डी बिट चारही क्वेश्चन आपण सॉल्व केलेले आहेत. आता पाहूया क्वेश्चन नंबर 2. इन अ क्विज पॉझिटिव्ह मार्क्स आर गिवन फॉर करेक्ट आन्सर्स अँड निगेटिव्ह मार्क्स आर गिवन फॉर इनकरेक्ट आन्सर्स. इफ Jack's score is 5 successive rounds where 25, -5, -10, 15 and 10, what was his total at the end? ठीक आहे. पॉझिटिव्ह मार्क्स दिलेले आहेत करेक्ट आन्सरसाठी आणि निगेटिव्ह मार्क्स दिलेले आहेत इनकरेक्ट आन्सरसाठी. जॅकचे काय झालेलं आहे, 5 सक्सेसिव्ह राऊंड्स झालेले आहेत. त्यामध्ये त्याचा स्कोर आपल्याला इथे दिलेला आहे. तर त्याची फायनल टोटल एंड काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, टोटल स्कोअर किती आहे हे काढायचं आहे. बघा गिवनमध्ये काय दिलेलं होतं, जॅक स्कोअर इन 5 सक्सेसिव्ह राऊंड्स. जॅकचा 5 सक्सेसिव्ह राऊंड्समध्ये काय स्कोअर झालेला आहे हे पहिल्यांदा लिहून घ्यायचं. कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करत असताना सुरुवातीला आपल्याला काय गिवन डेटा दिलेला आहे ते लिहायचा. बघा जॅकचा स्कोअर 25, -5, -10, 15 अँड 10. प्रश्नात काय विचारलेला आहे, टोटल स्कोअर कोणाचा, जॅक्सचा किती आहे. बघा टोटल स्कोअर म्हटल्यानंतर दिलेल्या स्कोअर्सची ॲडिशन करावी लागेल. म्हणजे 25 प्लस ऑफ -5 प्लस -10 प्लस 15 प्लस 10 या सर्वांची आपण काय केली, ॲडिशन केली. आता बघा 25 ॲज इट इज प्लस मायनस मायनस, त्यानंतर 5 ॲज इट इज प्लस मायनस मायनस, 10 ॲज इट इज प्लस 15 प्लस 10. ठीक आहे. आता बघा जे पॉझिटिव्ह नंबर आहेत 25, 15 आणि 10 या सर्वांची ॲडिशन करा, 50 येणार. -5 -10 किती होतात, -15. ठीक आहे. म्हणजे 50मधून 15 जर सबट्रॅक्ट केले तर 35 येतं. म्हणजे जॅकचा टोटल स्कोअर किती आहे, 35. ओके, जॅकचा टोटल स्कोअर 35. ठीक आहे, हा झालेला आहे आपला क्वेश्चन नंबर 2. आता बघा क्वेश्चन नंबर 3. ॲट श्रीनगर टेम्परेचर वॉज -5 डिग्री सेल्सिअस ऑन मंडे अँड इट इज ड्रॉप्ड बाय 2 डिग्री सेल्सिअस ऑन ट्यूजडे. श्रीनगरला टेम्परेचर मंडेला किती होतं, -5 डिग्री सेल्सिअस होतं आणि ट्यूजडेला ते काय झालेलं आहे, 2 डिग्री सेल्सिअसनी कमी झालेलं आहे. व्हॉट वॉज द टेम्परेचर ऑफ श्रीनगर ऑन ट्यूजडे. मग ट्यूजडेला 2 डिग्री सेल्सिअसनी कमी झाल्यानंतर ट्यूजडेचं टेम्परेचर किती हे सांगायचं आहे. ऑन वेनसडे इट रोज बाय 4 डिग्री सेल्सिअस. व्हॉट वॉज द टेम्परेचर ऑन दिस डे. वेनसडेला किती झालेलं आहे, 4 डिग्री सेल्सिअसनी राईज झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. मग टेम्परेचर वेनसडेचं किती आहे हे आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. बघा ॲट श्रीनगर गिवन दिलेलं आहे. ॲट श्रीनगर टेम्परेचर ऑन मंडे, मंडेचं किती होतं, -5 डिग्री सेल्सिअस. ओके, द टेम्परेचर वॉज ड्रॉप्ड बाय 2 डिग्री सेल्सिअस ऑन ट्यूजडे. ट्यूजडेला टेम्परेचर 2 डिग्री सेल्सिअसनी कमी झालेलं आहे. म्हणजे टेम्परेचर ऑन ट्यूजडे इक्वल्स टू -5 -2. कमी झालं आहे म्हटल्याच्या नंतर -5मधून आपल्याला 2 हे सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. विच इज इक्वल्स टू -5 -2 मायनस मायनस प्लस म्हणजे ॲडिशन होणार. विच इज इक्वल्स टू 7. मोठ्या संख्येचं सिम्बॉल निगेटिव्ह म्हणून 7 डिग्री सेल्सिअस दॅट इज इक्वल्स टू -7 डिग्री सेल्सिअस. ओके, आता बघा ऑन वेनसडे द टेम्परेचर रोज बाय 4 डिग्री सेल्सिअस. ओके, वेनसडेला 4 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढलेलं आहे. आता मूळ टेम्परेचर ट्यूजडेचं किती झालं, -7 डिग्री सेल्सिअस. आता त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, वेनसडेचं टेम्परेचर काढायचं आहे. म्हणजे टेम्परेचर ऑन वेनसडे इक्वल्स टू -7 प्लस 4 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आता मायनस प्लस सबट्रॅक्शन होणार. 7मधून 4 गेले 3 राहणार. मोठ्या संख्येचा सिम्बॉल मायनस म्हणून -3 डिग्री सेल्सिअस. ओके, हे झालेलं आहे वेनसडेचं टेम्परेचर.
आता बघा, आपले 3 क्वेश्चन सॉल्व झालेले आहेत. ठीक आहे. 4th क्वेश्चन बघा. अ प्लेन इज फ्लाइंग ॲट द हाईट ऑफ 5000 मीटर अबाव द सी लेवल. At a particular point, it is exactly above a submarine floating 1200 meter below the sea level. What is the vertical distance between them? ओके. आता काय झालेलं आहे बघा, एक प्लेन काय करत आहे, एका 5000 मीटर समुद्र सपाटीपासून उडत आहे. ठीक आहे. त्याच वेमध्ये त्याच ठिकाणी एक पाणबुडी काय करते आहे, समुद्राच्या आतमधून 1200 मीटरला काय करते आहे, फ्लोट करत आहे. मग काय करायचं आहे आपल्याला, पाणबुडी आणि ते विमान या दोघांचं व्हर्टिकल डिस्टन्स आपल्याला काय करायचं आहे, काढायचं आहे. ठीक आहे. बघा, गिवनमध्ये काय दिलेलं आहे, द सी लेवल इज ॲट 0 मीटर. ठीक आहे. सी लेवल काय आहे बघा बरं प्रश्नामध्ये, सी लेवल 0ला आहे. बरोबर आहे. ठीक आहे. 0 मीटर अँड द प्लेन इज 5000 मीटर अबाव सी लेवल. प्लेन काय आहे, 5000 मीटरनी सी लेवलच्या वरतून उडत आहे. आता बघा काय करायचं आहे, द डिस्टन्स बिटवीन प्लेन अँड सी लेवल. मग प्लेन आणि सी लेवलचं डिस्टन्स किती असणार आहे, 0पासून 5000पर्यंत म्हटल्यानंतर 5000 मीटर असणार आहे. ठीक आहे. समोर काय सांगितलेलं आहे, बट द सबमराईन इज फ्लोटिंग 1200 मीटर अबाव द सी लेवल. ठीक आहे. सॉरी, द सबमराईन इज फ्लोटिंग 1200 मीटर बिलो द सी लेवल म्हटलेलं आहे. बिलो म्हणजे काय, पाण्याच्या खालून. किती मीटरनी, 1200 मीटरनी. मग बघा आता पाण्यापासून सबमराईनचं डिस्टन्स किती असणार आहे, पाणी तर 0 लेवलला आहे. ठीक आहे. द डिस्टन्स बिटवीन द सबमराईन अँड द सी लेवल म्हणजे 0पासून सबमराईनपर्यंतचं डिस्टन्स किती असणार आहे, 1200 मीटर. ठीक आहे. आता काय करायचं आहे, हे 2 डिस्टन्स तर आपण फाइंड आउट केले. आपल्याला सबमराईनचं आणि त्या प्लेनचं दोघांचं डिस्टन्स, त्या दोघांच्या आतमधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. द व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन प्लेन अँड सबमराईन विच इज इक्वल्स टू डिस्टन्स बिटवीन द प्लेन अँड सी लेवल. काय करायचं आहे, व्हर्टिकल डिस्टन्स काढायचं आहे. म्हणजे त्यामध्ये सुरुवातीला प्लेन आणि सी लेवलचं डिस्टन्स प्लस काय करायचं आहे, सी लेवल आणि सबमराईनचं डिस्टन्स, या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे. डिस्टन्स बिटवीन प्लेन अँड सी लेवल प्लस डिस्टन्स बिटवीन सबमराईन अँड सी लेवल. ठीक आहे. 5000 प्लस 1200 मीटर किती आलेलं आहे, 6200 मीटर. हे झालेलं आहे आपलं कोणाचं डिस्टन्स, व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन प्लेन अँड सबमराईन. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण काय केलेले आहे, 4 क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. आता बघूया आपला 5th क्वेश्चन. मोहन डिपॉझिट्स ₹2000 in his bank accounts and withdraws ₹1642 from it the next day. If withdrawal of amount from the account is represented by a negative integer, then how will you represent the amount deposited? Find the balance in Mohan's account after the withdrawal. Okay. बघा आता काय विचारलेलं आहे आपल्याला इथे, मोहन डिपॉझिट ॲट ₹2000 इन अ बँक अकाउंट. ओके. मोहननी बँकेमध्ये 2000 रुपये जमा केलेले आहेत आणि काय केलेलं आहे, 1642 रुपये काय केले, नेक्स्ट डेला काढलेली आहेत. तर इथे सांगितलेले आहे, काढण्याची किंमत जर निगेटिव्ह इंटिजरने डिनोट केली तर डिपॉझिट भरण्याची किंमत तुम्ही कोणत्या इंटिजरनी रिप्रेझेंट कराल. ओके.
आणि मोहनच्या अकाउंटमध्ये किती पैसे शिल्लक राहिले हे पण आपल्याला काढायचं आहे. बघा, ॲज विथड्रॉविंग मनी फ्रॉम द बँक इज अपोजिट टू डिपॉझिटिंग मनी टू द बँक. पैसे काढणे ही प्रोसेस पैसे टाकण्याच्या काय आहे, अपोजिट आहे, राईट. आता तेच लिहिलेलं आहे मी. Therefore, the deposited amount is represented by positive integer. पैसे काढणे जर निगेटिव्ह इंटिजरने रिप्रेझेंट केलं असेल तर पैसे टाकणे हे पॉझिटिव्ह इंटिजरने रिप्रेझेंट केलं. एक्झाम्पलमध्ये बघा, अमाऊंट डिपॉझिटेड इक्वल्स टू 2000, अमाऊंट विथड्रॉ इक्वल्स टू मायनस ऑफ 1642. ठीक आहे. हे झालेलं आहे आपला 5th क्वेश्चन. यामध्ये काय केलेलं आहे बघा, मी काय केलेलं आहे इथे तुम्हाला एक स्किप केलेलं आहे. याच्यामध्ये आपलं काय राहिलं असेल तर आपल्याला याच्यामध्ये लक्ष द्या, पैसे काढल्याच्या नंतर अमाऊंट किती राहते हे सांगायचं आहे. मी इथं लिहिलेलं नाही आहे कारण 2000मधून 1642 रुपये सबट्रॅक्ट केल्यानंतर किती राहतात हे तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे. सबट्रॅक्शन करा आणि आन्सर चेक करा. ठीक आहे. आन्सर सबट्रॅक्शन तर अतिशय बेसिक आहे, सर्वांना येतं. 2000 म्हणून 1642 सबट्रॅक्ट करा, ती अमाऊंट शिल्लक राहिलेली लिहा. ठीक आहे. हे असेल तुमचं फायनल आन्सर. आता बघा 6th क्वेश्चन. रीता गोज 20 किलोमीटर टुवर्ड्स ईस्ट फ्रॉम अ पॉइंट ए टू द पॉइंट बी. ठीक आहे. रीता काय करते आहे, 20 किलोमीटर्स ईस्टकडे जाते आहे ए पॉईंटपासून कोणत्या पॉईंटपर्यंत, बी पॉईंटपर्यंत. फ्रॉम बी शी मूव्स 30 किलोमीटर टुवर्ड्स वेस्ट अलॉंग द सेम रोड. आता बी पॉईंटपासून काय करते ती, त्याच रोडनी 30 किलोमीटर वेस्टकडे येते आहे. इफ द डिस्टन्स टुवर्ड्स ईस्ट इज रिप्रेझेंटेड बाय अ पॉझिटिव्ह इंटिजर. आता बघा, ईस्टकडे जातानाचं डिस्टन्स जर पॉझिटिव्ह इंटिजरने रिप्रेझेंट करत असाल देन हाऊ विल यू रिप्रेझेंट द डिस्टन्स ट्रॅव्हल टुवर्ड्स वेस्ट. ईस्टकडे जातानाचं पॉझिटिव्हने रिप्रेझेंट करत असाल तर वेस्टकडे जातानाचं कसं रिप्रेझेंट कराल. बाय विच इंटिजर विल यू रिप्रेझेंट हर फायनल पोझिशन फ्रॉम ए. आता बघा, बाय विच इंटिजर म्हणजे फायनल पोझिशन ऑफ ए हा कोणता इंटिजर रिप्रेझेंट करतो, तिची मूवमेंट झाल्यानंतरची. ओके. आता पाहूयात. बघा, हे झालेलं आहे बघा, ए पोझिशनला रीता एपासून ती ईस्टकडे 20 किलोमीटर जाती आहे. कुठपर्यंत, पॉईंट बीपर्यंत. ठीक आहे. एपासून ईस्टकडे 20 किलोमीटर. ठीक आहे. ईस्टकडे पॉझिटिव्ह सांगितलं म्हणून आपण पॉझिटिव्ह 20 किलोमीटर. मग परत त्याच पॉईंट बीपासून ती त्याच रोडनी वेस्टकडे येते आहे 30 किलोमीटरला. ओके. मग बघा, जर ईस्टकडचं जर पॉझिटिव्ह असेल तर ईस्टच्या इकडे वेस्ट किती असणार आहे, ते निगेटिव्ह म्हणजे -30 किलोमीटर. द डिस्टन्स टुवर्ड्स वेस्ट विल रिप्रेझेंटेड बाय निगेटिव्ह इंटिजर. ओके. वेस्टचं डिस्टन्स काय करतो आपण, निगेटिव्ह इंटिजरने इथे रिप्रेझेंट करतो -30 किलोमीटर. आता फ्रॉम गिवन फिगर रीता मूव्स 20 किलोमीटर्स टुवर्ड्स ईस्ट फ्रॉम पॉईंट ए. समजलं का. ए पासून काय करते ती 20 किलोमीटर ईस्टकडे जाते. शी रिचेस बी अँड देन फ्रॉम बी शी मूव्स 30 किलोमीटर टुवर्ड्स वेस्ट अलॉंग द सेम रोड. ही जी लाईन आहे ते गिवन दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये, ती लाईन मी सेम इथं लिहिलेली आहे. एपासून बीपर्यंत 20 किलोमीटर जाणार आणि बीपासून परत त्याच वेनी वेस्टकडे 30 किलोमीटर जाणार. ओके. देअरफॉर डिस्टन्स मूव्ड टुवर्ड्स वेस्ट. मग वेस्टकडे जातानाचं डिस्टन्स किती असणार आहे, -30 किलोमीटर. ठीक आहे.
द डिस्टन्स मूव्ड टुवर्ड्स ईस्ट किती आहे 20 किलोमीटर. ईस्टचं भेटलं, वेस्टचं भेटलं. आता काय करायचं आहे, ही मुवमेंट झाल्यानंतर आपल्याला फायनल पोझिशन पाहिजे. म्हणजे रिताज फायनल पोझिशन ऑफ ए इक्वल्स टू, दोघांची ॲडिशन करा, 20 प्लस ऑफ -30 किती येतं 20 -30 -10 किलोमीटर. म्हणजे एची पोझिशन काय असणार आहे -10 किलोमीटर हा इंटिजर दाखवणार आहे. म्हणजे कुठे असणार आहे ते टुवर्ड्स वेस्टकडे. फायनल पोझिशन फ्रॉम ए विल रिप्रेझेंटेड बाय द इंटिजर -10. कळालं. अशा पद्धतीने काही झालेले आपले 6 क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत.